सर्व लेडीजचा हाच प्रॉब्लेम असतो की सकाळी सकाळी उठल्यावर स्वयंपाकाला लागा आणि उद्या 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 काय बनवायची भाजी ती रात्रीच तयारी करून ठेवायची असते. त्यासाठी त्याचप्रमाणे मी आज तसे कारले चिरून ठेवले होते आणि त्यामध्ये मी साखर ॲड करत असते. का तर ते सांगतेच, कारण ते जेणेकरून कडू होत नाही. कोणी कोणी लिंबू वगैरे पिळते, तर मी साखरच ॲड करते. तुम्ही पण नक्की एकदा ॲड करून बघा आणि कसे लागते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि संध्याकाळीचा चहा वगैरे घेऊन घेतला छान निवांत. आणि संध्याकाळ झाली की म्हटलं भांडे वगैरे असतात तिथे ठेवू नये, असं दिवाबत्तीचा टाईम वगैरे झाला की घर असं स्वच्छ असायला हवं. छान भांडे वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतले होते आणि घर वगैरे झाडून घेतले होते, छान क्लीन केलं. आणि संध्याकाळी असं दिवाबत्ती केली, दिवा तुळशीजवळ वगैरे दिवा लावला आणि देवाजवळ असे लायटिंग वगैरे ओपन लावली. आणि संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे केली की एकदम छान घरात प्रसन्न वातावरण वाटते. आणि नंतर मी त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवतेच, ते कापूरदानी असते ना, मी ती ऑर्डर केली होती मिशोवरून. ती एक नंबर आली होती त्याची क्वालिटी. आणि जे आपण कापूर असतो ना त्यामध्ये तो टाकायचा आणि रोज घरामध्ये जाळला पाहिजे म्हणतात. घरात छान प्रसन्न लक्ष्मीचा वास येतो. आणि अशा प्रकारे छान तयारी वगैरे करून आम्ही केंद्रात निघालो होतो. आज होता माझा बड्डे, तर असं थोडं बाहेर केंद्रात वगैरे जाऊन यावं म्हटलं. नारळ वगैरे ठेवून आलो आणि असं जेवायला गेलो होतो एका हॉटेलवर. बघा बाहेरच किती पान शॉप ओपन होतं, एवढं छान वाटत होतं ना. हॉटेल तर एक नंबर होता आतमधून. तुम्ही बघताय, दिसते, मी दाखवते. आणि अशा प्रकारे जे फोटोज वगैरे क्लिक आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवते तुम्हाला. चलो बाय, भेटूया नेक्स्ट